नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघतोय. आजवर पोस्ट कोविडचा त्रास हा बहुतेकदा प्रौढ रुग्णांमध्ये होत असल्याचं सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. आपण त्याबद्दल वाचलं देखील आहे. पण कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर विशेष करून लहान मुलांमध्ये देखील पोस्ट कोविड त्रास वाढतोय अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे. आणि सर्वाधिक ज्या केसेस येत आहेत त्यामध्ये पोस्ट कोविड मुलांमध्येच हा आजार बळावतो आहे. आणि मुलांना सलग 3 दिवस ताप येत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे न्या असा सल्ला कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिलेला आहे. त्यांचे डॉक्टर्स तसं आवाहन पालकांना करतात. या संदर्भात ससूनच्या बालरोग विभाग प्रमुख आणि कोविड टास्क फोर्सच्या सदस्य डॉक्टर आरती किणीकर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आपल्यासोबत यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ससूनच्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर किणीकर मॅडम आहेत. मॅडम, मला सांगा, खरं तर पोस्ट कोविड प्रौढ पेशंटमध्ये यापूर्वी समोर आलाय, पण लहान मुलांमध्ये अजून पोस्ट कोविडचं प्रमाण असंच समोर येत नव्हतं. पण पहिल्यांदा काही केसेस समोर येतात. काय आहे नेमका प्रकार? हा जो प्रकार आहे याला जो मेडिकल शब्द आहे त्याला MISC असं म्हणतात, म्हणजे मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम ऑफ चाइल्डहुड म्हणून. तर हा जो आजार आहे हा वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतो. त्याचे 3 प्रकार असतात. तर पहिल्या प्रकारात तुम्हाला कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह असू शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला जे नेहमीचा त्रास आहे की ताप येणं, खोकला, दम लागणं वगैरे हा असेल. दुसऱ्या याच्यामध्ये याला पूर्वीचा एक शब्द होता कावासाकीज डिझीज म्हणून. तर त्या प्रकारे तुम्हाला जास्ती करून ह्याच्यात हार्टचं इन्व्हॉल्वमेंट, हृदयाचं इन्व्हॉल्वमेंट जास्ती असतं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो सिव्हिअर फॉर्म असतो की ज्याच्यामध्ये मूल कार्डिओजेनिक शॉकमध्ये किंवा वेगवेगळे अवयव आहेत की ते अफेक्ट होतात. त्याच्यात किडनी असेल, लिव्हर असेल, हृदय असेल किंवा फुफ्फुस असेल. तर हे 3 प्रकार आहेत. आणि हे प्रकार जे आत्ता येत आहेत समोर, तर ते ह्या मुलांना पूर्वी कोविड होऊन गेलेला आहे, त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत. पण ज्यावेळेस त्यांना कोविडची लागण झाली तेव्हा ते एक तर माइल्ड असेल किंवा एसिम्प्टोमॅटिक आणि त्यांच्या चाचण्या केल्या गेल्या नाहीत. पण आता जेव्हा ही मुलं येतात आमच्याकडे तर साधारणपणे 5-6 वर्षाच्या वरती अशी ही मुलं आहेत. आणि येताना त्यांना अंगात ताप येणं किंवा अंगावर काही रॅश, ज्याला आपण चट्टे म्हणतो, तसं येतात. डोळ्यामध्ये लालसरपणा असू शकतो आणि काही जणांना दम घ्यायला त्रास असतो आणि ब्लड प्रेशर त्यांचं मेंटेन होत नाही. जे पोस्ट कोविडच्या केसेस आहेत बेसिकली हे दुसऱ्या लाटेनंतर स्पेसिफिकली खूप संख्या वाढलेली दिसते, तुम्हीच सांगितलं. आणि त्याच्यावर उपचार काय? कुठले इंजेक्शन मध्ये नंतर अचानक रेमडेसिवीर तुटवडा जाणवला, तसं याच्यासाठी कुठले इंजेक्शन आणि त्याच्या प्रोडक्शनसाठी आपण टास्क फोर्सचे सदस्य म्हणून काही सरकारला सुचवलंय का? याच्याबद्दल ज्या काही मीटिंग्स झाल्या त्याच्यामध्ये ह्याला जे लागणारं एक औषध आहे ज्याला आपण इम्युनोग्लोब्युलिन म्हणतो, इंट्राव्हिनस इम्युनोग्लोब्युलिन, तर ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दिलं गेलं तर ह्या मुलांचा जो पुढे सिरियस होण्याचा जो चान्स असतो तो थोडा कमी होऊन जातो. आणि त्याचबरोबर बाकीचे उपचार पद्धती चालू ठेवाव्या लागतात. सध्या हे औषधाचं किंमत जास्ती आहे, साधारणपणे 6,000 ते 8,000च्या ह्याच्यात आहे. आणि बरीचशी पावलं सरकारने घेतलेली आहेत ह्या संबंधी की ह्याचा व्यवस्थित पुरवठा हा झाला पाहिजे. तर त्या दृष्टीने त्यांच्या स्तरावर सगळी कार्यवाही चालू आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जी योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना, तर जसं आपण मोठ्या माणसांचा म्युकॉरमायकोसिसचा जो आजार आहे तो त्याच्यात घालून घेतला पॅकेज, तसंच याचंही करण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच तुम्हाला सरकारकडनं याबद्दल माहिती मिळू शकते. मुलं जास्त इन्फेक्ट होतील तर काय काळजी घ्यावी पालकांनी? जे पहिलं म्हणजे की तुमच्या लक्षात कसं येईल, तर जी मुलं एरवी एकदम चांगली असतात ते अचानक अशी थोडी मलूल होतात किंवा हातपाय दुखतायत असं म्हणू शकतात, किंवा त्यांना श्वास घ्यायला काही जणांना त्रास होऊ शकतो, अंगामध्ये ताप येऊ शकतो आणि रॅश किंवा ज्याला आपण अंगावर चट्टे येतात लालसर तसे. त्याचबरोबर डोळ्यामध्ये जे पांढरा भाग आहे तिथे तुम्हाला असं लालसर रक्तवाहिन्या खूप जास्ती प्रमाणात दिसतात अशा. तर असं जर असेल काही, किंवा तोंडामध्ये
चट्टे येणं, ओठ एकदम लाल होणे किंवा जीभ लाल होणं, तर अशा प्रकारचे हे काही लक्षणं आहेत. तर ह्यातलं कुठलंही तुम्हाला दिसलं तर न घाबरता तुम्ही तुमचे जे नेहमीचे डॉक्टर्स आहेत किंवा एक जवळ कुठे सरकारी दवाखाने किंवा प्रायव्हेट असतील तर जरूर तिथे घेऊन जा. अंगावर शक्यतो काढू नये आणि फार्मसीमधनं औषध घेऊन तात्पुरतं 1-2 दिवस आपण बघू वगैरे हे जे आहे ते न करता लवकर त्याचं जर निदान झालं आणि योग्य ट्रीटमेंट मिळेल याची मग पालकांनी काळजी घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. डॉक्टर आरती यांनी सांगितलेले सगळे डिटेल्स तर आपण ऐकलेत, पण या संदर्भात आपण बोलणार आहोत ससून हॉस्पिटलचे चाइल्ड ICU इंचार्ज डॉक्टर उदय राजपूत सर आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत. आणि सगळ्यात पहिले तर लहान मुलांना कोणताही त्रास होत असेल तर अगदी नको वाटतं, असं वाटतं याच्यातून ती लवकर बाहेर यावीत अशी एक सगळ्यात पहिली प्रतिक्रिया असते. हा त्रास त्यांना कशामुळे होतो इथपासून सुरुवात करूयात. नमस्कार. पोस्ट कोविड जर आपण आजार बघितला तर काही पेशंट रुग्ण आता सध्या आपल्याकडे वाढलेले दिसत आहेत. याच्यामध्ये मुख्यतः ज्या मुलांना कोविड होऊन गेलेलं आहे आणि 1 ते 2 महिने किंवा जास्तीत जास्त 4 आठवड्यानंतर त्यांना ताप येणे आणि अंगात ताप भरून ही मुलं ॲडमिट होतात. बरेच वेळा 3 ते 4 दिवस हा ताप अंगावर काढला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा ताप यायचा प्रकार जास्त होतो आणि मुलांना दम लागणे, अशा परिस्थितीत मुलं हॉस्पिटलमध्ये दाखल केली जातात. अशामध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने तर याला जो आजार आत्ताच आपण डॉक्टर आरती किणीकर मॅडम यांनी जसं सांगितलं, या आजारामध्ये आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती जी कोविडच्या अगेन्स्ट असते, कोविड अँटीबॉडीज, ती एवढी वाढलेली असते की तेच आपलं शरीर डॅमेज करणं चालू करतं. याला आपण इम्युन रिस्पॉन्स म्हणतो. अशा परिस्थितीत शरीरातली सगळी सूज येणे, मुख्यतः हृदय आहे, फुफ्फुसं आहेत, तसेच त्याचबरोबर ब्लड प्रेशर कमी होणं आणि खूप जास्त प्रमाणात ताप येणं, ही लक्षणं घेऊन ही मुलं ॲडमिट होतात. या आजाराला MISC असं विज्ञानाचं नाव आहे, जसं ज्याला मल्टी सिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम ऑफ चिल्ड्रन असं आपण म्हणतो. आणि याच्यासाठी प्रामुख्याने आपल्याला अर्ली डायग्नोसिस म्हणजे लवकर निदान होणं खूप गरजेचं आहे. निश्चित. डॉक्टर, त्याच प्रश्नाकडे आता येणार होते की जसं तुम्ही म्हणालात की एक्स्ट्रीम केसेसमध्ये मुलं येत आहेत, तिथे ॲडमिट होत आहेत आणि ससूनमध्ये देखील गेल्या काही दिवसात 13 मुलं ॲडमिट झाली आहेत अशी आकडेवारी सध्या समोर येते. काय लक्षणं दिसली की हे नेहमीच्या आजारापेक्षा काही वेगळं आहे किंवा हा नेहमीचा ताप नाही, अशी कोणती लक्षणं पालकांनी लक्षात ठेवणं इथे जास्त गरजेचं वाटतं? येस, मुख्यतः आपण जर बघितलं तर ताप आला म्हणून आपण 1 ते 2 दिवस लहान मुलांना घरीच औषधं देतो. बरेच वेळा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आजकाल टेलिकम्युनिकेशन पण झालेलं आहे. टेलिकन्सल्टेशनमध्ये आपण तापाची औषधं घरी चालू करतो आणि 1 ते 2 दिवस वाट बघतो. पण जर आपल्याला हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन जर म्हणायचं लागेल तर ताप 3 दिवसाहून जास्त शरीरात राहतो. तापेचं प्रमाणही जास्त असतं. तो युजली 100च्या वर किंवा 38 डिग्री सेंटीग्रेडच्या वर असतो. त्याचबरोबर लहान मुलांची डोळे हे खूप लाल दिसायला लागतात. कधी कधी अंगावर चट्टे येतात, लालसर रंगाची रॅश आपल्याला दिसते आणि काही प्रमाणात मुलांना धाप वाढणे, मुलं खूप मलूल पडतात, त्यांची ॲक्टिव्हिटी खूप कमी होऊन जाते, त्यांचं खाणं कमी होऊन जातं. तर साधारणतः जर नॉर्मल आपण व्हायरल आजार कुठलाही घेतला तर ताप गेल्यानंतर बाळ खूप खेळत असतं. नेहमी आई म्हणते की ताप आला, तापाचं औषध दिलं आणि बाळ आता खेळतंय. पण या आजारात बरेच वेळा असं लक्षात येतं की ताप गेल्यानंतरही बाळ झोपून राहतं, त्याची हालचाल कमी होते आणि हे सगळे रॅश, तोंड लाल होणं, डोळे लाल होणं असे जर प्रकार दिसून आले तर ताबडतोब आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. निश्चितच. डॉक्टर, जसं आता आपण म्हणतोय की ही सगळी पोस्ट कोविड लक्षणं आहेत, पण समज हे बाळ पोस्ट कोविड म्हणजे त्याला कुठला संसर्ग झाला नसेल आणि जर अशी काही लक्षणं असतील, म्हणजे कोणाच्या संपर्कात आल्यामुळे किंवा त्यावेळेला देखील या बाळाला असाच त्रास होऊ शकतो? हो, तर बरेच वेळ आता आम्ही असं बघतोय की लहान मुलं घरी असताना आई किंवा वडिलांना किंवा घरातील इतर लोकांना कोविड झालेला असतो साधारणतः 1 ते 2 महिने आधी. त्यावेळी मे बी मुलाची टेस्ट केलेली असते, ती निगेटिव्ह येते. बरेच वेळा आपण घाबरून लवकर टेस्ट करतो, त्यावेळी RT-PCR पॉझिटिव्ह येत नाही आणि त्याच्यामध्ये आपण अशा याच्यात भ्रमात राहतो की लहान मुलांना तर कोविड नाही आहे.
पण 80% जर आपण बघितलं तर 100रातली 80 मुलं घेतली तर ते असिम्प्टमॅटिक असतात, त्यांना काहीच लक्षणं दिसून येत नाही. बाळांना जरी कोविड होऊन गेला असेल तर त्यावेळी ते नॉर्मल असल्याने त्यांना ताप येत नाही, काहीच होत नाही. आणि अशा संभ्रमात आपण राहतो, म्हणून 1 महिन्यानंतर जरी ताप आला मुलांना तर आपण अशा वेळी कोविडची अँटीबॉडी टेस्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण MISC नावाचा पोस्ट कोविड आजार सस्पेक्ट करतो आणि जर ती पॉझिटिव्ह आली तर आपण समजू शकतो की बाळाला 1-2 महिन्यापूर्वी ह्या कोविड आजाराची लागण होऊन गेली आहे. आता आमच्याकडे बरेच रुग्ण असे येतात की जे म्हणतात बाळाला 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी काहीच त्रास नव्हता, बरेच वेळा घरातही कोण पॉझिटिव्ह नव्हतं, तर आमच्या बाळाला कसं काय कोविड झालंय. पण आपण जेव्हा अँटीबॉडीज पॉझिटिव्ह बघतो लहान मुलांमध्ये आणि ही सगळी लक्षणं MISCची असतात, त्यामुळे अशा वेळी आपल्याला MISC आजाराच्या दृष्टीने ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. त्यामुळे हा संभ्रम आपल्या मनातून दूर झाला पाहिजे की फक्त ताप आला, टेस्ट पॉझिटिव्ह असेल तरच हा आजार होईल. बरेच वेळा असं लक्षात आलंय की आपल्याला समजत देखील नाही की लहान मुलांना कोविड होऊन गेलंय. पण पोस्ट कोविड आजार याच्यात खूप असं घाबरण्यासारखं किंवा घाबरवण्यासारखं आपण विचार करायला नको. फक्त आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. हा खूप कमी प्रमाणात त्या मुलांना होतो, सगळ्याच कोविड झालेल्या मुलांना हा आजार होत नाही आणि यातले फक्त 1 ते 2% सिरियस, फक्त 1 ते 2% मुलं ही सिरियस असतात. त्यामुळे खूप घाबरून जाऊन आपण चालणार नाहीये. फक्त सतर्क राहणं पालकांनी हे खूप गरजेचं आहे. निश्चितच डॉक्टर, आणि याच प्रश्न महत्त्वाचा आहे अशासाठी की पोस्ट कोविड म्हणजे एकीकडे दिलासा अशासाठी असतो की आता कोरोना नाही, माझं मूल आता कोरोना फ्री झालंय असं म्हणायचा अवकाश, आणि पुन्हा एकदा एक नवीन संकट उभं ठाकलेलं दिसतंय. अशा वेळेला म्हणजे पोस्ट कोविड कोणती लक्षणं जास्त ज्याची भीती पालकांच्या मनात असते त्याबद्दल तुम्हाला काय आवाहन करायचं आहे? आणि त्यातलाच आणखीन एक प्रकार म्हणजे प्रश्न अशासाठी की ह्याच्यामध्ये आणखीन काही प्रकार आहेत का, याविषयी देखील सांगाल? पोस्ट कोविड जो MISC आजार आहे, पहिले तर आपण हा जर प्रिव्हेंट करायचा म्हटला तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी आहे की कोविड होऊ न देणे. कोविड न होऊ देणे याच्यासाठी आपण जी काही काळजी घेतोय लहान मुलांची, मास्क वापरणं, कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणा, आणि लहान मुलांना सतत हात धुण्याची सवय लावणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण पहिलेच प्रयत्न करू की कोविड लहान मुलांना होऊच नये. आणि कोविड लहान मुलांना होत नाही ही समजूतही चुकीची आहे. तो त्यांना होऊ शकतो, तो खूप माइल्ड प्रमाणात असतो. पण जर MISC आजार झाला तर तो काही प्रमाणात 1 ते 2% बाळांमध्ये सिरियस होऊ शकतो. जसं आपण विचारलं यातले काही प्रकार आहेत का, तर याच्यात देखील आपण बघितलं तर माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे 3 प्रकार पोस्ट कोविड होऊ शकतात. माइल्ड म्हणजे त्यांना फक्त ताप येतो, दुसरं काहीच राहत नाही, हृदयावर सूज येत नाही, फुफ्फुसात सूज येत नाही, फक्त ताप बाळांना येत असतो. दुसरा एक प्रकार आहे त्याच्यात ताप येऊन थोड्या प्रमाणात धाप लागणे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणे, ब्लड प्रेशर कमी होणे, ही दुसऱ्या प्रकारात मॉडरेटमध्ये मोडतं. आणि तिसरा प्रकार आहे सिव्हिअर, म्हणजे बरेच वेळा असं लक्षात आलंय की पोस्ट कोविड ताप येऊन, हृदयाला सूज येऊन, ज्याला आम्ही मायोकार्डायटिस म्हणतो, ते होऊन ब्लड प्रेशर खूप प्रमाणात कमी झालेलं असतं. आणि त्याचबरोबर मल्टी ऑर्गन डिसफंक्शन म्हणजेच त्याची किडनी निकामी होणे, फुफ्फुसाच्या मध्ये खूप जास्त सूज येऊन, ज्याला आपण ARDS म्हणतो, ती लक्षणं दिसून येणे. तर असे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असतात. युजली आता आम्ही असं बघतोय साधारणतः की बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात झाल्यावरच आता पालक हॉस्पिटलमध्ये धाव घेत आहेत. तर त्यांनी सतर्क राहून, जर ताप येतो आहे, कंटिन्युअस 3 दिवसाच्या वर आहे आणि काही रॅश आहे, हे बघताच डॉक्टरांशी, बालरोग तज्ज्ञांशी संपर्क साधून या आजाराबद्दलची शंका मनातून दूर करणं गरजेचं आहे. निश्चितच डॉक्टर, जसं तुम्ही म्हणताय की पालकांसाठी ही सगळी जी तुमची उत्तरं आहेत, मी तुम्ही एकीकडे दिलासा देखील देताय की हे प्रमाण निश्चितच कमी आहे आणि ते थोपवलं जाऊ शकतं, पण त्यासाठी काय काळजी घरी घ्यायला पाहिजे असं तुम्ही पालकांना सांगू इच्छिता? घरी आपण साधारणतः बघतो की पहिले आपली स्टेप राहील की कोविड न होऊ देणे. घरामध्ये आपण बरेच वेळा, आता लोक सतर्क होऊन मास्क वापरते, ही चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याच वेळा आपण घरी जातो आणि घरी जाता जाता लहान मुलं आपल्या जवळ येतात. जर एखादा वडील घरी गेला किंवा आई घरी गेली कामावरून की लहान मुलं येऊन जवळ आपण घेतो प्रेमापोटी. पण अशा वेळी आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. जो माणूस घरात बाहेरून काम करून येतोय त्यांनी आल्या स्वच्छ हात धुणे आणि
स्वच्छ आंघोळ करूनच लहान मुलांना जवळ घेणे. शक्यतो जो माणूस खूप गर्दीच्या ठिकाणी काम करतो आहे त्यांनी थोडंसं घरात आयसोलेट राहणं गरजेचं आहे. म्हातारे व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील हे सगळ्यात रिस्क फॅक्टर यांना आहे. त्याच्यामुळे घरात देखील लहान मुलांपासून तुम्ही थोडं दूर राहून स्वच्छता ठेवणं हे गरजेचं आहे. खूप वेळा आपण बघतो कॉमन सगळं आपण पाळतो आणि शेवटी जेवण करताना एकत्र खूप जवळ बसून आपण जेवण करतो. अशा वेळी पण लक्षात आलंय की कुटुंबांना एकाच वेळी कोरोनाची लागण मुख्यतः जेवणाच्या टेबलवर होऊ शकते. शक्य असल्यास वेगवेगळ्या वेळेला जेवण करणं आणि लांब बसून जेवण करणं ही एक मुख्य याच्यातली आपण एक केअर घेऊ शकतो. त्याचबरोबर मुलं लहान बाहेर खेळायला जातात, मैदानात खेळतात आणि बरेच वेळा असं लक्षात येतं की मुलांना मास्क घातलेला नसतो खेळताना. पण हे खूप गरजेचं आहे की पालकांचं अनुकरण लहान मुलं करतात. त्यामुळं आपण जर बाहेर पडताच क्षणी मास्क घालत आहात तर लहान मुलं देखील हा मास्क कंटिन्युअस घालतील आणि बाहेर जाताना देखील त्यांनी मास्क घालणे, आत आल्यावर हात धुणे हे गरजेचं आहे. तर याच्याने आपण कोविड कमी करू शकतो. कोविडचं प्रमाण बाळांना होणार नाही हे बघू शकतो. आणि त्याचबरोबर जर कधीही ताप आला, आता आपण जर मुख्यतः बघितलं तर मान्सून सीझन चालू होतोय, पावसाळ्याच्यात डेंग्यू, मलेरिया, हिवताप ही देखील मोठ्या प्रमाणात ही आजार समोर येतात आणि या साथीच्या रोगांना देखील आपल्याला तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये MIS-C आजार आपल्याकडून निदान होत नाहीये का किंवा ते बाळ सिरियस झाल्यावरच त्याचं निदान होतंय का ही गोष्ट गरजेची आहे समजून घेणं. त्याच्यामुळे ताप अंगावर काढू नका. ताप येता क्षणी बालरोग तज्ज्ञांना भेट देऊन या आजाराबद्दलची शंका दूर करणं गरजेचं आहे. निश्चितच डॉक्टर, आणखीन बरेच प्रश्न आहेत आणि या संदर्भात तुमच्याशी अशी चर्चा सुरू ठेवायची आहे, पण एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत आणि ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.